नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. आज मार्केट बरंच सावरलं. शेवटपर्यंत मार्केट वाढत होतं आणि सेन्सेक्स 600 पॉईंट तेजीत होता. म्हणजे जसं जसं सरकारने सांगायला सुरुवात केली की रेसिप्रोकल टॅरिफ्स जरी लावणार असतील तरी आम्ही कुठलाही निर्णय घेण्यासाठी घाई करणार नाही. इंडस्ट्रीबरोबर बोलणी करू आणि नंतर कसे कसे टॅरिफ्सच्या संबंधात सोय करता येईल ते पाहू. कोणतीही घाई आम्हाला नाही. आणि मग कशा पद्धतीने ॲग्रीमेंट करायचं हे ठरवू. कोणतंही नुकसान कोणाचंही होऊ देणार नाही असं हळूहळू बातम्या किंवा बोलणी बाहेर यायला लागल्यावर मार्केटही त्या प्रमाणात सावरत गेलं. मार्केटची भीती कमी होत गेली आणि शेवटीसुद्धा 600 पॉईंट मार्केट तेजीत राहिलं. आज BELचा शेअर मंदीत होता. एक 15 रुपये शेअरमध्ये मंदी होती, कारण त्यांनी 2024-25 मध्ये किती ऑर्डर इनफ्लो होईल याचा एक आकडा दिला होता. तेवढा ऑर्डर इनफ्लो त्यांचा झाला नाही. माझ्या आठवणीप्रमाणे त्यांनी आकडा दिला होता तो 25,000 करोडचा होता आणि 18,600 करोडच्या आसपास त्यांच्या ऑर्डर झाल्या. त्यामुळं BELचा शेअर मंदीत गेला. आता महाराष्ट्र बँक, सेंट्रल बँक, पंजाब सिंध बँक या सगळ्यांनी QIP केला. QIP मिनिमम पब्लिक शेअर होल्डिंग नॉर्म्स जे आहेत, म्हणजे 75% जास्तीत जास्त प्रमोटरकडे शेअर असू शकतात, तर ते नॉर्म्स पूर्ण करण्यासाठी म्हणून हा QIP करण्यात आला होता. पण QIPला काही रिस्पॉन्स मिळाला नाही, तर QIPमधल्या जे शेअर होते ते LICला घ्यावे लागले. त्यामुळे शेवटी गव्हर्नमेंटकडेच गेल्यासारखं झालं. ते पब्लिककडे शेअर्स गेले नाही, तर म्हणून या बँकांचे शेअरसुद्धा पडले. तिसरं एक गोष्ट होती की MTNLचा शेअर आधी तेजीत होता, नंतर MTNLचा शेअर पडला, कारण त्यांना व्याजाचं पेमेंट करायचं होतं. हे व्याजाचं पेमेंट करण्यासाठी त्यांनी एस्क्रो अकाउंटला पैसे ठेवायला हवे होते, तर एस्क्रो अकाउंटला पैसे नव्हते. त्यामुळे सॉव्हरीन गॅरंटी जी सरकारने दिलेली असते ती सॉव्हरीन गॅरंटी इनव्होक होण्याची शक्यता निर्माण झाली. म्हणून MTNLचा शेअरसुद्धा नंतर पडला. इस्रायलची कंपनी मायक्रोकॉन व्हिजन लिमिटेड बरोबर पारस डिफेन्सनी करार केला. मॅन्युफॅक्चरिंग PMI 56.3 वरनं 58.1 एवढा आला. भारती एअरटेलने नोकियाबरोबर कोअर नेटवर्कची मुदत वाढवली. नवीन 5G सर्व्हिस सेवा पुरवण्याचा वेग वाढवण्यासाठी या कराराची मुदत वाढवण्यात आली. पेटीएमने ग्रेटर हैदराबाद नगर निगम बरोबर करार केला. हा करार प्रॉपर्टी टॅक्स कलेक्शनसाठी 400 कार्ड मशीन्स लावायची आहेत. ही मशीन लावण्यासाठी हा करार करण्यात आला. कॅपिटल स्मॉल फायनान्स बँकेचे IRDAI कॉर्पोरेट एजंट लायसन्स रिन्यू करण्यात आलं. सरकार 4 क्षेत्रामध्ये
रेल्वे लाईन टाकणार आहेत आणि ही रेल्वे लाईन 650 किलोमीटर एवढी टाकली जाणार आहे. टाटा कन्झ्युमरच्या बाबतीत रिपोर्ट चांगला आला. टाटा कन्झ्युमर त्यांचं कर्ज कमी करतायत, चहाच्या किमती वाढतायत, त्यामुळे त्यांचं मार्जिनसुद्धा वाढेल आणि त्यांचा रिझल्ट चांगला येऊ शकेल. म्हणून टाटा कन्झ्युमरचे शेअर्स आज तेजीत होते. VI यांचा 69% रेव्हेन्यू वाढला. LTI माइंट्री US अमेरिकेची कंपनी फिलिनी याबरोबर स्ट्रॅटेजिक ट्रान्सफॉर्मेशन इन्फ्रा ॲप्लिकेशन सर्व्हिसेससाठी LTI माइंट्रीने करार केला. इन्फोसिसने फॉर्म्युला ई बरोबर फॅन एंगेजमेंटसाठी करार केला. आज गुजरात फ्लोरो, नवीन फ्लोरिन, SRF हे शेअर तेजीत होते, कारण रेफ्रिजरंट गॅसच्या किमती वाढल्या आहेत. R22चा दर 650 रुपये प्रत्येक किलोला, तो 750 रुपये प्रत्येक किलोला म्हणजे 100 रुपये वाढला. आणि R32चा दर 450 वरून 550 रुपये एवढा वाढला. पुरवठा कमी झाला आहे, मागणी वाढली आहे, म्हणून गॅसच्या किमती वाढल्या. आणि हा गॅस एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी शिपमेंट करण्यासाठी 6 रुपये प्रत्येक किलो मागे द्यावे लागतात. त्यामुळं हे तिन्ही शेअर आज चांगल्या पद्धतीने तेजीत होते. NBCCला 215.63 कोटीची ऑर्डर मिळाली. क्रिसिलनी CRI SIL क्रिसिलने 26 रुपये डिव्हिडंड दिला. 14 एप्रिल त्याची रेकॉर्ड डेट आहे. GPT इन्फ्रा हिला 481 कोटीची ऑर्डर मिळाली. अशोक लेलँडनी नागालँड रुरल बँकेबरोबर व्हेइकल फायनान्सिंगसाठी करार केला. सेबीने NSDLला IPO आणण्यासाठी 31 जुलैपर्यंत मुदतवाढ दिली. मी मगाशी तुम्हाला सांगितलं की ऑर्डर इनफ्लो BEL भारत इलेक्ट्रॉनिक्सचं काय झालं, तर मी इथे लिहून ठेवलं आहे की 25,000 कोटी ऑर्डर इनफ्लो होईल असं कंपनीने आधी सांगितलं होतं. तो ऑर्डर इनफ्लो 18,715 कोटी एवढा झाला. त्यांचं टार्गेट पूर्ण झालं नाही ऑर्डर इनफ्लोचं, म्हणून BELचा शेअर पडला. तर आज काही बातम्या होत्या. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, MCX, CDSL हे शेअर आज वाढत होते. तर बँकाही वाढत होत्या. आज रात्री काय होत आहे टॅरिफच्या निर्णयाच्या संबंधात हे बघावं लागेल. पण मार्केटने तरी हे टॅरिफचं संकट एकंदरीत पचवलं आहे असं आजच्या मार्केटवरनं वाटलं. पण मार्केटला जेवढे टॅरिफ लागतील असं वाटतंय, त्याच्यामध्ये जर काही गोंधळ झाला तर त्या गोंधळाला मात्र आपल्याला उद्या सामोरं जावं लागेल. आता काय होणार आणि काय नाही ते आपल्याला उद्या सकाळी मार्केट उघडल्याशिवाय तर काय कळणार नाही. बाकीचे सगळे अंदाजच. त्यामुळे आता उद्या 9:15 आपण वाट बघूया.
जर मला काही समजेल तर ते मी सकाळच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेन. नमस्ते.